वेगळे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. शिवाजी महाराजांचा आणि महाराणा प्रतापांचा काय संबंध होते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आज शिवाजी महाराज आणि छत्रपती परिवार कुठल्या राजघराण्याला जास्त मानत असेल तर नंबर 1 ते महाराणा प्रताप घराण्याला मानतो. त्याला कारण आहे की शिवाजी महाराजांचं घराणं हे मूळ सिसोदिया घराणे आणि सिसोदिया घराणं म्हणजे हे महाराणा प्रताप घरातला एक मुलगा हा वेरूळला आला आणि तिथून मग हे छत्रपती घराण्याचा परिवार सुरू झाला आणि मग ते कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल मग देशाच्या स्वराज्यासाठी जो लढा दिला आणि म्हणून हे घनिष्ठ संबंध या दोन परिवाराचे. मगाशीच मी महाराज कुमारजींशी बोलत होतो की महाराणा प्रताप वारले केव्हा 1597 वारले. शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला 1630 झाला. हे दोन महाराणा आणि महाराज जर एकत्र आले असते एका वेळी तर मला नाही वाटत तर मोगल दिसले असते. मला नाही वाटत की हे सगळे जे आपण नाव ऐकतो औरंगजेब अकबर किंवा अनेक सगळे मोगल सरदारांची नावं ऐकतो हे तुम्हाला दिसू शकले नसते. म्हणजे ठीक आहे तो काळाचा प्रश्न होता पण मुद्दाहून मला आपल्याला सांगायचं होतं. मला आमदार नितेश राणे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मला मनापासून कौतुक याच्यासाठी करायचंय. जे कलादालांचं उद्घाटन झालं ज्या पद्धतीने त्याच्यावर रिसर्च केलेला आपण ज्या पद्धतीची मांडणी केलेली एवढी चांगली मांडणी तुम्हाला महाराष्ट्रात किंबहुना राजस्थानमध्ये सुद्धा आहे का मला प्रश्न आहे. एक उदयपूर घराणं आपलं म्युझियम जर सोडलं तर एवढ्या चांगल्या पद्धतीचं मांडणी इतकी सुंदर केलेली आहे. माझी एवढीच त्यांना विनंती आहे जे सगळे रिसर्च करणार आहेत की शिवाजी महाराजांचं जे त्यांनी लिहिलेलं आहे तिथं पण ते ठळकपणे लिहिणं गरजेचं आहे की शिवाजी महाराज हे मूळचे सिसोदिया घराण्याचे हे मेवाडचे आणि ह्या घराण्यात नाही आलेले आहेत. कारण का हे जे नातं हे दोन शूरवीर कसे घडले हे काय हे ह्या दालनाच्या माध्यमातून आपण दाखवू शकाल अशी माझी त्यांना विनंती. त्यांनी ऑलरेडी केलेलं सगळं पण त्यांनी आणि चांगल्या पद्धतीने करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. या अभूतपूर्व सोहळ्याने वैभववाडीची आणि एकंदरीतच जिल्ह्याची ओळख उंचावली असे निश्चितच म्हणता येईल.